हा आहे 4 तोळ्यांमध्ये। हा कितीपर्यंत बसेल मॅडम? हाय 3,16,000। अच्छा, 3,16,000 पर्यंत बसेल बघा। आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी जास्त लेंथ हवी असेल तरी मिळून जाईल शॉपमध्ये। नमस्कार मैत्रिणींनो, रूपा सारी अँड ज्वेलरी कलेक्शन या चॅनलला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपल्या चॅनलवर बरेच व्हिडिओजने 1,00,000-2 लाख व्ह्यूज चा टप्पा जो आहे तो पार केला आहे। त्यात आपण न्यू सोनिकेरा असेल किंवा सुनीती ज्वेलर्स असेल, पुण्य ज्वेलर्स असेल, या दागिन्यांच्या शोरूमला भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांचे उत्कृष्ट डिझाईन्स असतील किंवा आकर्षक मेकिंग चार्जेस असतील, यामुळे व्हिडिओज जे आहेत ते बरेच व्हायरल झाले। या व्हिडिओज खाली मला हमखास कमेंट येतात की ताई दागिन्यांच्या घडणावळी सहित किंवा जीएसटी सहित फायनल किंमत कशी काढायची। त्याच्यामध्ये मी सांगत असते 14%, 12% किंवा डायरेक्ट फायनल प्राइस सांगत असते। तर मी आपल्या व्हिडिओज मध्ये ही फायनल प्राइस सांगत असते, परंतु सोन्याचे भाव रोज बदलत असतात, त्यामुळे आपल्याला स्वतःला देखील ही किंमत कशी काढायची हे समजले पाहिजे। आजचा व्हिडिओ आपण त्यासाठीच बनवत आहोत। आज मी तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांची किंमत कशी काढायची ते सांगणार आहे। सोन्याचे दागिने हे 22 कॅरेट, 18 कॅरेट किंवा 24 कॅरेट मध्ये असू शकतात। तर मी जे माझ्या व्हिडिओ मध्ये दाखवते ते सर्व दागिने 22 कॅरेटचेच असतात आणि जे रिअल डायमंडचे दागिने असतात तर ते 18 कॅरेट मध्ये बनवलेले असतात। तर मी 22 कॅरेटचे दागिन्यांचीच किंमत तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये काढून दाखवेल। दागिन्यांची किंमत काढताना 3 गोष्टी आपल्याला पाहिजे असतात। त्यात पहिली म्हणजे सोन्याची जी किंमत असेल तर ती दिवसानुसार प्रत्येक दिवसानुसार बदलत जाते। नंतर घडणावळ जी डिझाईन नुसार आणि एखाद्या सोनाराच्या पॉलिसीनुसार कमी जास्त असू शकते, तरी ती ना 11% किंवा 18% पर्यंत व्हॅरी होते घडणावळ। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जीएसटी। सोनार घडणावळीवर कधी कधी डिस्काउंट देतात आणि तुम्ही जर मागितला तर हा डिस्काउंट तुम्हाला कन्फर्म मिळतो। हा डिस्काउंट देखील आपण या कॅल्क्युलेशन मध्ये लक्षात घेणार आहोत। आता आपण एक उदाहरण घेऊन बघूयात। समजा आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव आहे 70,000 रुपये। तुमचा दागिना म्हणजे तुम्हाला जो घ्यायचा आहे विकत किंवा ज्याचं आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत तर तो आहे 5 तोळ्यांचा असं आपण कन्सिडर करूयात आणि त्याला घडणावळ आहे 14% आणि शोरूम मध्ये ऑफर चालू आहे ज्याच्यावर तुम्हाला घडणावळीवर 25% डिस्काउंट मिळणार आहे। आता या दागिन्यांची किंमत किती होईल तर निव्वळ सोन्याची किंमत आपण जर बघितली तर 5 तोळ्याची म्हणजे 5 गुणिले 70,000 रुपये म्हणजे होतात 3,50,000। आता याची घडणावळ काढून बघूयात। आता या 5 तोळ्याच्या दागिन्यासाठी जर 14% घडणावळ असेल तर ते होतात 3,50,000 गुणिले 0.14 म्हणजे 49,000। तर ही झाली त्याची घडणावळ। आता ह्या घडणावळीला आपल्याला दुकानदार जो आहे की तो देणार आहे 25% डिस्काउंट। ठीक आहे, तर 25% डिस्काउंट म्हणजे 49,000 गुणिले 0.25 म्हणजे बरोबर 12,250 रुपये ही त्यामुळे घडणावळ होते 49,000 मायनस 12,225 रुपये। मग तुम्हाला टोटल घडणावळ किती बसते डिस्काउंट करून 36,750 रुपये। आता एकूण किती झाले सोन्याची किंमत अधिक घडणावळ म्हणजे 3,50,000 अधिक 36,750। तर तुमची टोटल किंमत झाली 3,86,750 रुपये। आता याच्यामध्ये आणखी एक पायरी ती म्हणजे जीएसटी। हा असतो 3%। तो 22 कॅरेट असो 24 कॅरेट असो सर्व दागिन्यांसाठी 3% जीएसटी आपल्याला द्यावा लागतो। तर 3,86,750 चे 3% म्हणजे होतात 11,602 रुपये। म्हणजे आपल्या दागिन्याची जी फायनल प्राइस आहे ती होते 3,86,750 अधिक जीएसटी 11,602 बरोबर 3,98,352 रुपये।
अशा पद्धतीने आपापली खात्री करावी लागते प्रत्येक वेळेला. आपला जो विश्वासू ज्वेलर्स कडे आपण दागिना घेतो तर त्या दागिने घेताना हॉलमार्क चिन्ह असेल, घडणावळ, त्यावरची सूट हे स्वतः देखील आपण पडताळून पाहिलं पाहिजे. त्याने तुम्हाला सोन्याची किंमत, टॅक्स असेल किंवा घडणावळ याचा योग्य अंदाज येईल आणि सोने खरेदी चा जो स्ट्रेस आपण घेतो तर तो आपला कमी होईल. हे फॉर्म्युले किचकट नाहीयेत, पण परत परत आकडेमोड करावी लागू नये म्हणून गुगल शीट मध्ये तुम्ही फॉर्म्युले भरून किंमत पटापट काढून बघू शकता. आता यामध्ये खडे किंवा मोती असतील दागिन्यांना तर त्याची किंमत वेगळी लावली जाते, ती सोन्याच्या वजनात पकडली जात नाही. आणि हे जे खडे असतील किंवा मोती असतील तर याची प्रत्येक दुकानामध्ये वेगळी किंमत असते, तुम्हाला त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतात. आता तुम्ही कशी डिझाईन चूज करता त्यावर आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की लिहा. तुम्हाला सोन्याच्या दागिन्यां रिलेटेड अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की विचारू शकता, मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.